नमस्कार, GS9 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघास नामदार जयकुमार रावल यांची सदिच्छा भेट। धुळे जिल्हा प्रतिनिधी गोकुळ देवरे। जिल्ह्यातील शिंदखेडा मतदारसंघाचे 5व्यांदा आमदार मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यानंतर नामदार जयकुमार रावल यांची महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात पणन व राज्य शिष्टाचार कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान झाल्यावर प्रथमच जिल्ह्यात आल्यावर त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छा आणि सत्कार करण्यात येत आहे। मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात सदिच्छा भेट हा पत्रकारांनी आयोजित कार्यक्रमात त्यांचा विविध दैनिकांतर्फे सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित संपादक व पत्रकार यांनी धुळे जिल्ह्यातील बाजार समिती व त्या संदर्भात विविध अडचणी आणि शेतकऱ्यांना शेतीमालाचे भाव या बाबतीत विविध प्रश्न मांडले। तसेच जलसिंचन योजना आणि धुळे शहर महानगरपालिका व रस्ते या बाबतीत दुरावस्था असे अनेक प्रश्न विचारले आणि धुळे जिल्ह्यास कायम मंत्रिपदास हुलकावणी मिळत असते। मात्र यावेळी युती सरकारने पहिल्याच यादीत ही संधी दिल्याबद्दल येथील 10 वर्षात रखडलेली कामे पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त करत नामदार मंत्री रावल यांनी या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे देत मला या सर्व गोष्टींची जाणीव आहे। तसेच त्यांच्या हस्ते दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली। वर्षभरात पणन क्षेत्रात मिळणार आनंददायी वार्ता। पणन खात्याचे मंत्री जयकुमार रावलांची सुतोवाच। पणन खात्याचे आता मंत्रिपद मिळाल्याने जगातील सर्वात मोठे ट्रेंडिंग हबची मुंबई येथे उभारणी करणे, वण तालुका वण मार्केटची उभारणी करणे, कृषी मालाला ऑनलाईन करून कसे विकता येईल त्यासाठी प्रयत्न करेल। तसेच वर्षभरात पणन क्षेत्रातून आनंददायी वार्ता वर्षभराच्या आत ऐकायला मिळेल। पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्याने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठीही प्रयत्नशील राहील असे सुतोवाच महाराष्ट्राचे नवनियुक्त पणन व लोकशिष्टाचार मंत्री यांनी मूळ धुळे जिल्हा पत्रकार संघाने केलेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी केले। मूळ धुळे जिल्हा पत्रकार संघाने नवनियुक्त पणन व लोकशिष्टाचार मंत्रिपदावर आमदार जयकुमार रावल यांची निवड झाल्याने पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी नामदार रावल यांच्या समवेत माजी संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉक्टर सुभाष भामरे, बबनराव चौधरी व मूळ धुळे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे, ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र जुनागडे, राजेंद्र गर्दे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून पणन क्षेत्रात मिळणार आनंददायी वार्ता। ज्येष्ठ पत्रकार रमेश दाने यांनी नामदार जयकुमार रावल यांच्याकडून कामगार व शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त केली। यावेळी सत्कार सोहळ्याला उत्तर देताना नामदार जयकुमार रावल म्हणाले की जिल्ह्यातील 5ही आमदार एकाच विचारांच्या जनतेने निवडून दिले आहेत। यामुळे जिल्ह्याचा सकारात्मक प्रवास सुरू झाला आहे। मिळालेल्या पणन व राजशिष्टाचार मंत्रिपदाच्या संधीचे सोने करेल। पणनच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संबंधित समस्यावर काम करू। वन तालुका वन मार्केट अंतर्गत धुळ्याच्या मार्केट कमिटीची भेट घेऊन त्या ठिकाणी चाललेल्या कारभाराची माहिती घेईल असेही त्यांनी स्पष्ट केले। कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक श्री डॉक्टर बाबा भांबरेजी, जिल्ह्याचे अध्यक्ष पवन भाऊ, आपल्या संघाचे अध्यक्ष यशवंतजी हरणे, सचिव श्री DT पाटीलजी, प्रांतिकचे प्रतिनिधी जसपाल सिसोदियाजी, सदस्य राजेंद्र गर्देजी, जॉनी पवारजी, महेंद्र राजपूतजी, गोकुळ देवरेजी, कैलाश गर्देजी, अंसारीजी, सुनील निकमजी, पवन मराठेजी, सुनील पाटीलजी, प्रकाश चव्हाणजी, गणेश पवारजी, बापू आयरेजी, माजी अध्यक्ष श्री हेमंतजी मदाने, योगेंद्र जुनागडेजी, अमेनजी ठाणे, सचिव सचिन उपकारेजी, निखिल सूर्यवंशीजी, दिनेश रावतजी, निलेश भंडारीजी, विजय पाठकजी आणि अजून या लिस्टमध्ये माझ्याकडे कोणाचं नाव राहिलं असेल ते सर्वच तोलामोलाचे मान्यवर, इलेक्ट्रॉनिक, प्रिंट, डिजिटल या सगळ्या मीडियाचे सर्व प्रतिनिधी आणि आमचे सारे बंधू मित्र। खरंच आपल्या धुळे जिल्ह्यामधला एक हा प्रेमाचा सोहळा आहे। आपण सगळ्यांनी उल्लेख केला की आज नाही, हे आमदार होण्याच्या अगोदर नाही तर 3 पिढ्यांपासून आपले संबंध आहेत आणि 3 पिढ्यांबरोबर अनेक पत्रकारांनी
वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये काम केलं. बहुतांश त्यावेळेस तरुण अवस्थेमध्ये असताना आणि दादासाहेब त्यावेळेस राजकारणाच्या मध्याने किंवा पीकमध्ये असाल आणि त्या काळापासून तर सरकारसाहेब, बापूसाहेब माझी सुरुवात आणि आजपर्यंतचा प्रवास आपण सगळ्यांनी जवळून टिकलेला आहे, पाहिलेला आहे आणि आपण सारेजण एक दुसऱ्याला ओळखतो. खरं तर आनंदाचा आपल्या मधला कोणी जर चांगल्या पदावर गेला तर धुळे जिल्ह्याच्या प्रत्येक माणसाला आनंद होत असतो. आणि हे काल चित्र पुन्हा फिरून आलं की 2014ला ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा आमदार झालो तर भाजप कधीतरी सत्तेमध्ये येऊ शकते हा प्रश्नच आपल्या सगळ्यांच्या म्हणजे आमच्या मनात नव्हता. तर तुमचा काही विषय येत नाही. 30-40 आमदार निवडणारा आमचा पक्ष, 50 आमदार निवडणारा पक्ष आहे. कधीतरी बा मेजॉरिटीमध्ये येईल असं मलाही वाटत नव्हतं आणि तुम्हालाही वाटत नव्हतं. काळाच्या अगोदर परिस्थिती बदलली आणि 2014मध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक सुनामी आली आणि त्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्या मुख्यमंत्री कारकिर्दीमध्ये त्यावेळेस मी तिसऱ्यांदा आमदार होतो. मला कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. नंतर पुन्हा आम्ही ताकदीने निवडून आलो आणि आम्हाला वाटलं मग पुन्हा सरकार स्थापन होईल. पण राजकारणामध्ये पुढचा पाऊल काय असतो सांगता येत नाही. तर महाआघाडी सरकार आलं आणि मग नंतर आपण सर्व नाट्यमय घटनाक्रम आपण बघितला की नंतर मग पक्ष बदलले, सरकार बदलले. देवेंद्र फडणवीस साहेब यांचाही प्रवास तसा एक फार चांगला आहे. म्हणजे सगळे अँगलवर त्यांना फोटो काढता आले जगात. ते मुख्यमंत्री 5 वर्ष, नंतर लगेच विरोधी पक्ष नेते, लगेच उपमुख्यमंत्री आणि महत्वाचे शिलेदार, पुन्हा मुख्यमंत्री मजबूत सरकारमध्ये. अशा प्रकारची भूमिका असल्यामुळे अत्यंत अनुभवी अभ्यासू आणि जाणकार नेता म्हणून आता देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रामध्ये एस्टॅब्लिश झाले आणि अत्यंत मजबूत स्थिर स्थावर सरकार त्यांच्या नेतृत्वाखाली आले. 149 सीट आम्ही लढले होते, 137 सीट असा स्ट्राईक रेट, जबरदस्त स्ट्राईक रेट भाजपचा. त्याचबरोबर शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, अजित धनंजय नेतृत्वाखाली राष्ट्रवादी, त्यांनाही आपल्या सगळ्यांचे अंदाज चुकवत फार मोठा बहुमत मिळालं. जवळपास 237 to 37 जवळपास आमच्याकडे आमदारचा पाठिंबा आहे. 288 पैकी मला वाटतं महाराष्ट्रातल्या इतिहासातलं सर्वात मजबूत MIDC. ते धुळे MIDCला फार मोठं प्रचंड डिमांड आहे. नरडाणा MIDCला फार मोठं डिमांड आहे. शिरपूरमध्ये टेक्स्टाईलचं फार मोठं हब आहे आणि सोलारचं फार मोठं साखरीला हब आहे. आणि चारही बाजूने आपण आता विकासाकडे वाटचाल करतोय आणि आपण सगळ्यांनी जर सकारात्मक आपण सगळ्यांनी विचार करून प्रयत्न केले तर आपण अजून 4 पावलं पुढे जाऊ शकणार. अशी एक चांगली संधी किंवा घुसघुसूत शेत आपल्याला मिळाला तर करायचं आपल्या सगळ्यांना. आणि कोणी एकट्याचा विषय नाही. सुदैवाने आपल्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून धुळे जिल्ह्याचा एक कार्यकर्ता म्हणून मंत्रिपदामध्ये कॅबिनेटमध्ये मला संधी मिळाली. मी आपल्याला नक्कीच एवढं सांगू इच्छितो की मला संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करतो. पर्यटनच्या काळामध्ये पर्यटन मिळालं त्यावेळी पर्यटनच्या माध्यमातून धुळे जिल्ह्याला जे काही देता आलं तिथे देण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला. आपल्याला रोजगार हमीच्या काळ, रोजगार हमी म्हणजे लोक म्हणते या डिपार्टमेंटचे आमचा काय संबंध, पण धुळे जिल्ह्यामध्ये 50,000 विहिरी, 50,000. माझ्या मतदारसंघात मी 20,000. धुळे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याला विहिरी देऊन मोठ्या प्रमाणात आपलं काम निर्माण झालं. त्या 50,000 विहिरीमधल्या मला माहिती आहे एक्झॅक्ट पण 99% विहिरींना आता इतका पाऊस पडल्यामुळे पाऊस फुल आहे आणि त्या 50,000 गुणिले 5 इतके एकर बागायतीकरण खाली आले. धुळे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालं, शिंदखेडा तालुक्यामध्ये झालं. आपण जी संधी मिळेल, जे खातं मिळेल त्या माध्यमातून आपल्याला काम करण्याची संधी असते. म्हणून खातं याच्या माध्यमातून साहेब आपण सांगितलं की शेतकऱ्यांशी डायरेक्ट संबंध आहे. शेतकऱ्यांचा माल पिकल्यानंतर विकणं फार मोठं अवघड काम असतं, फार मोठं काम. आता आपल्याला मदाने साहेबांना माहिती आहे की ग्राहक किती तुमचे चांगले असले तरी विकणं किती पणन आणि विपणन हे फार मोठं अवघड काम आहे. मग केळी असेल, डाळिंब असेल, आंबा असेल, काही असो, A ग्रेड असो का A+ असो, 4-5 पॅकेट विकले जातील. बाकीचं तुम्हाला एक ते गिफ्ट करावं लागतं नाही तर ते सडतं. आणि म्हणून त्या संदर्भात फार मोठं काम आपल्याकडे
नरेंद्र मोदी साहेब आता देश शेतीवर अवलंबून, महाराष्ट्र शेतीवर अवलंबून, आणि हा शेतीमाल विकला कसा जाईल। एकीकडे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे, दुसरीकडे बाजारामध्ये महागाई वाढली नाही पाहिजे। या दोघांमधलं आपल्याला बॅलन्स करत आपल्याला काम मोठं आहे, काम अवघड आहे आणि काम चॅलेंजिंग आहे। आणि चॅलेंज मी स्वीकारलेले आहे। माझा प्रयत्न मी पहिले 2-3 विषय हाती घेतलेले। एक तर माझ्या कारकिर्दीमध्ये मला जगातलं सर्वात मोठं मार्केट, जसं मुंबई मार्केट त्या काळातलं जगातलं सर्वात मोठं, त्या काळात आजपासून 44 वर्षापूर्वी। आता काळाच्या ओघात त्याचा नवीन चायनामधलं मार्केट आहे, 2-3 मार्केट अभ्यास करून जगातलं मोठं मार्केट स्थापन करण्याचं काम हे महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये जे जगाचं ट्रेडिंग हब, म्हणजे महाराष्ट्राचा सर्व माल, देशातला माल, जगातला कृषी माल विकण्याचं कुठलं केंद्र असेल तर ते महाराष्ट्राचं मार्केट असेल, असा आमचा सगळा प्रयत्न राहणार आहे। त्याचबरोबर तालुका वन मार्केट, असं 306 मार्केट कमिटी आहे, 356 तालुके, 50 तालुक्यांमध्ये मार्केट आहे। त्याच्यामध्ये 2-4-5 तालुके मुंबईमधले असतील, पण इतर साऱ्या जे आदिवासी असतील किंवा रत्नागिरी कोकण भागामध्ये मार्केट नाही, तर ते स्थापन करण्याचं मी त्यांना सुचवलं। त्यामुळे मग कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्गला फार काय पिकत नाही धानशिवाय, आणि मग काय त्याची कशाची शेती करते, बरं माशांची करतात, माशांची मार्केट काढा, मग वेगवेगळे मासे ठेवा तिथे, काय समुद्रात जे सापडेल त्याचा लिलाव करण्यासाठी तिथे मार्केट तयार, त्याला मॅन्डेट आहे आमच्याकडे। आणि म्हणून तसं देखील हा प्रयत्न आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून राहणार आहे। मार्केट कृषी माल ऑनलाईन कसा विकता येईल, डिजिटली कसं काय विकता येईल, कोल्ड चेन कसं काय स्थापन करता येईल, स्टोरेज फॅसिलिटी कसं काय करता येईल, हा सगळ्यांवर विचार। पहिल्यांदाच एक मीटिंग झाली, प्राथमिक मीटिंग झाली, नंतर मतदारसंघात आलो, आणि मग तो सगळा प्रयत्न हा पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना, मलाही करायचं, आमच्या सगळ्या विभागाने करायचं। की प्रेमाचं आपण एक कार्यक्रम सत्काराचा ठेवला, त्याबद्दल विनम्रपणे आपला सत्कार स्वीकारत आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करतो, अभिनंदनही करतो। आणि या माध्यमातून माझी आपल्या सगळ्यांना विनंती एवढीच आहे की निंदकाचं घर शेजारी असावं ही गोष्ट मान्य आहे, काही टीका टिप्पणी असेल हे मान्य आहे, पण कोणी आमदार, कोणी व्यक्ती काही सगळं जग बदलू शकतो असल्याचं काही भाग नाही। परंतु आपल्याला आपलं एक, मी आज पहिली मीटिंगला गेलो होतो आपल्या जिल्ह्याच्या प्रशासनबरोबर, त्याच्यामध्ये अनेक मुद्द्यांमध्ये एक मुद्दा मी सांगेन, आपलं ब्रँडिंग सुद्धा आपल्याला करावं। कारण कोणतं धुळे कसं आहे, कोल्हापूरचे सगळे लोक इथे पाहायला येणार नाही, म्हणजे वाटलं अरे फारच भयंकर आहे, फार भानगडीवालं आहे, फारच कचरा आहे, इथं सगळंच घाण आहे, सगळं उलट आहे, सगळं इथे लोक मारामारीच आहे। आपलं इमेज सुद्धा आपल्याला सावरायची गरज आहे। आपल्याला रिब्रँडिंग करून धुळे म्हटलं तर एकदम सुंदर, सुरक्षित, चांगलं, प्रगतिशील, खूप गोड लोक आहेत, खूप तिथे सगळ्या प्रकारचं डेव्हलपमेंट आहे। छोटा आहे तर काय झालं, छोटा आहे तर सिंगापूर सारखा, स्वित्झर्लंड सारखा, UK सारखा आपलं इमेज हे झालं पाहिजे। म्हणून त्या रिब्रँडिंगमध्ये धुळे शहराचे आमचे मनपा आयुक्त असतील, आमचे आमदार आहेत, त्यांनाही सांगितलं की याला आपण कसं एक सुंदर चांगलं शहर आहे असं बनवण्याचा प्रयत्न करू, आणि बनवत असताना असं मांडण्याचं सुद्धा आपण प्रयत्न करू की आलेल्या प्रत्येक माणसाला वाटलं बदली धुळ्याला झालं पाहिजे, फार आनंद आहे तिथं, धरणाखाली बसता येतं असं आहे। आणि म्हणून अशा प्रकारचं ब्रँडिंग सुद्धा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून झालं पाहिजे। आपले उपवास निमित्त नारळात आलेल्या अंकुराला गणपतीचा आकार। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। शहरातील देवपूर येथील शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात मुलीच्या वसतिगृहात 3 वर्षापासून राहत असलेली विद्यार्थिनी कल्याणी रवींद्र भोई, राहणार 40 गाव, जिल्हा जळगाव, ही अभियांत्रिकी महाविद्यालयात 3ऱ्या वर्षात स्थापत्य विभागात शिक्षण घेते। महालक्ष्मीचे गुरुवार म्हणून 5 गुरुवार उपवास केले। ती राहत असलेल्या खोलीत एका टेबलावर पाट मांडून लक्ष्मी देवीचा फोटो व कळसात पाणी व आंब्याच्या पानावर नारळ ठेवून मार्गशीर्ष महिन्याचे 5 गुरुवार विनायक चतुर्थी केले। शेवटचा दिवस उपवास संपल्यानंतर शुक्रवारी नारळ प्रसाद म्हणून फोडण्यासाठी घेतले असता त्यात कोंबाला आकार, गणपती, सोंड, तोंड, डोळा निर्माण होत असल्याचे भासले। या नारळाचे रोप आणि रोपांतरांत झाड निर्माण झाले अशी भावना झाली आणि ते झाड संग्रही ठेवणार असल्याचं तिनं मत व्यक्त केले।